सुप्रिया सुळे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर भिगवण चौकातल्या पक्ष कार्यालयात सुप्रिया सुळेंचा जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी। संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आमच्याच सोबत येतील, जागा वाटप आज पूर्ण केलं जाईल, रोहित पवार यांना विश्वास। आपल्या सोबत आमदार राहणार नाहीत ही भीती अजित पवारांना, त्यामुळे आमच्याकडच्या सर्व आमदारांना फोन करून त्यांनी सोबत यावं यासाठी अजित पवारांचे प्रयत्न। एका आमदारासोबत अर्धा ते पाऊण तास ते बोलतात, रोहित पवारांचा गौप्यस्फोट। आपल्याला अडचणीत आणण्यासाठी अजित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केलं। अजित पवार यांना असं करण्याची गरज काय, रोहित पवार यांचा सवाल। भाजप त्यांच्या सर्वच खासदारांमध्ये बदल करत असून काही सरकारी अधिकाऱ्यांना भाजप तिकीट देण्याच्या तयारीत। भाजप फक्त देशाच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवणार, त्यांना स्थानिक चेहऱ्यांशी देणं घेणं नाही, अंबादास दानवेंची टीका। कापसाला 14,000 रुपयांचा भाव मिळावा या मागणीसाठी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा आक्रमक, गळ्यात कापसाची माळ घालून केला सरकारचा निषेध। अहमदनगर शहरामध्ये भिस्तबाग महाल या ठिकाणी नमो महारोजगार मेळावा, या मेळाव्यासाठी जवळपास 200 कंपन्यांनी नोंदणी केल्याची भाजप खासदार सुजय विखेंची माहिती। 25 वर्षांपासून खासदार आहोत, या अनेक दिग्गजांना या मतदारसंघात आपण धूळ चारली आहे। संसदेमध्ये महिला आरक्षणाचा कायदा पारित होत असताना आपल्याला उमेदवारी न देण्याचा विचार येऊच कसा शकतो। भावना गवळींचा भाजप वरिष्ठांना प्रश्न, मोदी है तो सब कुछ मुमकिन है, असंही भावना गवळींचं वक्तव्य। यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात आहेत, निवेदन करण्याची संधी मिळाली तर हा मुद्दा नक्की मांडू, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। यवतमाळमध्ये होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी राज्यभरातील 1925 बसेस आरक्षित, बसवरती जवळपास 5 कोटींचा खर्च अपेक्षित, यामुळे राज्यभरातली एसटीची सेवा मात्र कोलमडली, अनेक बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी जिल्हाभरातनं महिला बचत गटांच्या महिलांना सभास्थळी आगमन, मोदी यांच्या संदर्भातील बंजारा भाषेतली गाणी म्हणत महिला सभास्थळी। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, मदन येरावार यांची मागणी। पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील, जो उमेदवार दिला जाईल त्यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करू, असंही येरावार यांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीची भीती असल्यामुळे नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत, ते पोहरादेवीला येत आहेत, पण पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही, संजय राऊतांची मोदींच्या दौऱ्यावर टीका। अमित शहा सध्या घराणेशाहीबद्दल बोलतात, मात्र जय शहा आपल्या घराण्याचे नाहीत का? जय शहा आपले चिरंजीव आहेत, त्यामुळेच ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत, संजय राऊत यांची अमित शहांवर टीका। संजय राऊत यांनी मोदी आणि शहा हे ठाकरे आणि पवारांचे लाभार्थी आहेत असं म्हटलं, ते परिवारवादावरही बोलले, मात्र स्वतःचा परिवार असताना पाटकर कुटुंबाला स्वतःचं कुटुंब का म्हणतात हे त्यांनी सांगावं, नितेश राणेंची टीका। नरेंद्र मोदी आणि बाळासाहेबांचं नातं काय होतं हे महाराष्ट्राला ठाऊक आहे, बाळासाहेबांनी कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नाही, म्हणून इतकी वर्ष जुनी युती होती, ते नातं टिकवण्याचं काम उद्धव ठाकरेंना काही जमलं नाही, नितेश राणेंचं वक्तव्य। पुण्यातल्या बुधवारपेठ मेट्रो स्थानकाला कसबा पेठ असं नाव देण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, शिवसैनिकांनी बुधवारपेठ स्थानक नावाचा बोर्ड तोडून तिथे कसबा पेठ असा बोर्ड लावला। जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे प्रस्तावित असलेलं आरटीओ कार्यालय चाळीसगाव इथे हलवण्यात आल्यामुळे भडगावकर आक्रमक, प्रशासनाविरोधात भडगाव शहरवासियांकडून आज बंदची हाक। सुप्रसिद्ध लावणी कलावंत प्रमिला लोडगेकर यांना भारत सरकारकडून संगीत नाटक अकादमी बिस्मिल्ला खान पुरस्कार जाहीर। प्रमिला लोदगेकर मोडलिंब येथील नटरंग कला केंद्रातल्या कलावंत आहेत। बीड बायपास मार्गावर टेम्पोला भीषण अपघात, चालकाचा गाडीवरचा ताबा सुटून टेम्पो रस्त्यावरती उलटला, अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी, सुदैवानं जीवितहानी नाही। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ईडीची देशभरात छापेमारी, पश्चिम बंगाल, दिल्ली एनसीआर आणि मुंबईत ईडीकडनं छापे। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीबाबत भाजपची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी हजर असतील। हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा, प्रियंका गांधींबरोबर चर्चाही केली, विक्रमादित्य भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती। हिमाचलमध्ये राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ, 20 आमदारांचा मुख्यमंत्री सुख्खूंच्या विरोधात मोर्चा,
आज DK शिवकुमार आणि भूपिंदर हुड्डा हिमाचलला पोहोचणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.